सेंद्रिय किचनमध्ये मी शर्मिला पटवारी तुमचं स्वागत करते. नमस्कार. आज मी तुम्हाला चित्रान्नाची रेसिपी सांगणार आहे. चित्रान्न हे महालक्ष्मीला नैवेद्यासाठी असतं आणि आचारासाठी देवीला दसऱ्यापर्यंत नवमीला करतात. तर आपण आता त्याची रेसिपी चित्रान्नाला लागणारं साहित्य तांदूळ 3 वाटे तांदूळ घेतलेले आहेत. ते बासमती आहेत, कारण बासमती तांदूळ असे लांब आणि छान असतात, त्याच्यामुळे भात सुंदर आणि मोकळा होतो. तांदूळ झाले, हे शेंगदाणे, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर आणि डाळ. आणि हे इथं सगळं मोहरी, हळद, जिरे, तिखट, हिंग आणि मीठ हे सगळं साहित्य आपण घेतले. झाल्या भाताचा कुकर खाली घ्या आणि आपल्या स्वतःच्या हातानं हवा काढा आणि तो परातीत भात पसरून घ्या आणि थंडासा मोकळा झाला, कारण त्याच्यामध्ये मी 1 चमचा 1.5 चमचा तूप टाकलं होतं. मग किती सुंदर आणि लुसलुशीत झालेला आहे भात हा. तर आता आपण याच्यावर सगळं फोडणी घालूत. आता मी कढई गरम करायला. तर पहिल्यांदा आपण हे बघा, पहिल्यांदा आपण तेल टाकलं. तेल तुमच्या आवडीनुसार, जास्त तेल 2 चमचे तेल टाकलं. आता ह्याच्यामध्ये आपण झाल्यानंतर जिरे टाकू. जिरे झाल्यानंतर थोडासा हिंग, थोडासा हिंग टाकू. हिंग झाल्यानंतर थोडंसं हलवू टाकू. थोडंसं कांदे घेऊया. मोहरी फुटून द्या. मग आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे तळून घेऊ. टाकून घेऊ. तांदूळ तसंच ह्याच्यात टाकू, कारण मग जर तेलात टाकलं ना कडक होईल आणि चावणार नाही. त्याच्यामुळे आपण तांदूळ भाजलेला असतं ऐकत, त्याच्यामुळे आपण तसंच टाकून घेऊ. मग आपण आता हिरवी मिरची टाकून घेऊ. चिवडी टाकायची, कारण ते खस चालू करणार नाही. लगेच खाली उतरायची मिरची झाल्यावर. आपण गॅस बंद करू आणि हे पूर्वी आपण भात थोडासा भात आपण त्याला मसाले वगैरे राहिले. आता राहिलं त्याच्यात टाकायचं म्हणजे कोथिंबीर आणि लिंबू हलवून घेऊयात आणि मग कोथिंबीर आणि लिंबू टाकत वरून. बघा कलर कसा यायला छान असा सुंदर. असं सगळं एकत्र करून घेऊ. लिंबू तोडून घेऊ, 1 लिंबू तोडून घेऊ आपण. चित्रान्न तयार झालं. केळीच्या पानावर मस्त हिरवगार पानावर छानसा पिवळा कलर आलेला आहे, त्याला सुंदर झालेली आहे असे. तर आता हा तुम्हाला आवडल्यास शर्मी किचनला तुम्ही लाईक करा.